नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 3 आजी कुटुंबाचं आगळ हा ग्रामीण साहित्यावर आधारित पाठाचा अभ्यास करणार आहोत. पाठाचे लेखक आहेत महेंद्र कदम. मराठी अभ्यासक आणि लेखक त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षकेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, ते भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एक कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश या प्रस्तुत पाठातून मिळालेला आहे. पहा, आजी कुटुंबाचं आगळ या पाठाची आपण ओळख करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आगळ म्हणजे तुम्हाला पडलेला हा प्रश्न असेल की पूर्वी मोठमोठे वाडे असायचे आणि त्या वाड्याचा जो दरवाजा असायचा तो लाकडी भला मोठा दरवाजा असायचा आणि त्या दरवाजाच्या पाठीमागं एक आगळ असायची. आगळ म्हणजे लावलेला एक अडसर असायचा, आडणा असायचा आणि तो वजनदार, जाडजूड, मजबूत असायचा. दाराच्या दोन्ही बाजूला भिंतीमध्ये तो कोंबला जायचा आणि त्या खोमणीत आगळ ती अडकवली जायची. आगळ लावली की दार उघडता येत नसायचे आणि बाहेरून कोणी हल्ला करू शकत नसायचं, कारण ही घरच्या सुरक्षिततेची हमी असायची. या पाठात देखील आजी ही कुटुंबाची आगळ आहे आणि तिच्यामुळं या पूर्ण कुटुंबावर नियंत्रण आहे आणि कुटुंबही सुरक्षित आहे. म्हणजे आई जणू काय झालेली आहे, या घराची आगळच झालेली आहे. आणि याच पाठाचं वर्णन लेखकाने आपल्या या आजी कुटुंबाचा आगळ या पाठामध्ये केलेलं आहे. चला तर आपण आज पाठ बघूया. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिच्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देण्याची चेहऱ्याची ठेवण, ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवळ आणि लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकली लुगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्यागोविंदानं नांदत होतं. बघा, सुरुवातीला आजीचं वर्णन केलेलं आहे की आजी ही कुटुंबाची आगळ होती. आजीची उंची 5.5 फूट उंचीची आजी, रंगानं गोरी असूनही अगदी राबलेली. नवऱ्यामागं पूर्ण कुटुंबाचा सांभाळ, संसार तिनं केलेला होता आणि ही आजी सर्व कुटुंबावर हुकूमत गाजवत होती, म्हणजे अधिकार गाजवत होती. आणि 70 ओलांडली तरी आजीच्या हातामध्ये काठी आलेली नव्हती. दात तर सगळे शाबूत होतेच, पण ते मोत्यासारखे चमकत असायचे. डोक्यावर एकही केस काळा नव्हता, पण कान विशाल, धारदार नाक, चेहऱ्यावर एकही सुरकुत्या पडूनही सौंदर्याची खरंच एक ती खानच होती. आणि तिची ठेवण, त्या ताठकणा, पायात वळणाच्या नालाच्या वाहना, अंगामध्ये चोळी आणि लाल हिरवं अशा 2 रंगामध्ये असणारं इरकली लुगडं आणि कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला हा काळा बुक्का, हा आजीच्या सर्व शरीराची यष्टी होती आणि ती खूप सुंदर वाटायची. आजीच्या या छत्रछायेखाली सगळे कुटुंब अगदी एकत्रित आनंदाने राहत होते. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. एक आड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची.
त्यामुळं दावणीला कायम कपिलीची बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पुन्हा पाना सोडला की वासरू आखडायचं अन चरवीतल्या दुधाच्या धारेचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारेशनं दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजत सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या की त्यांच्यात कुणाचा भरवसा द्यायचा आणि कोण कुणाच्या लेकराला किती देईल ही खात्री नाही म्हणून आम्हाला गोट्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखीन एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्याच कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष असायचा. येत नसेल तर तिला ती शिकवायची, पण कामात कुणाचीही सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्याची फजिती. बघा. आणि याच कुटुंबामध्ये कपिली नावाची एक गावरान गाय होती, म्हणजे देशी गाय होती. आणि ती कपिली वर्षाआड एक हुंड तरी नक्कीच द्यायची. आणि त्यामुळं खरंच या कपिलीला बैल व्हायची. आणि महत्त्वाचं म्हणजे ही कपिली जी होती ती भरपूर दूध द्यायची आणि त्यामुळं मुलांना मनसोक्त तसं दूध प्यायला मिळायचं. सर्व मुलं गोट्यामध्ये ग्लास घेऊन ओळीमध्ये उभे राहायचे आणि गाईनं दूध दिल्यानंतर या मुलांच्या ग्लासमध्ये सगळ्यांना समान दूध दिलं जायचं. मुलं गोट्यातच उभं राहून दूध प्यायचे आणि ढेकर देऊन मनसोक्त व्हायचे. कारण आजीचा कटाक्ष असायचा की यातील कोणत्या मुलाच्या आई आपल्या मुलाला जास्त देईल व दुसऱ्याच्या मुलाला दूध कमी देईल, यासाठी आजी काय करायची, गोट्यामध्ये सर्व मुलांना समान दूध वाटून टाकायची. राहिलेलं दूध घरामध्ये यायचं. आणि आजीचा आपल्या चारही सुनावर कटाक्ष असायचा. म्हणजेच तिचं लक्ष असायचं की कोणी कमी जास्त तरी कामाला होत नाही ना. बघा, कारण लेखकांची आई ही त्यामध्ये थोरली असायची आणि ती जणू आपल्या ज्या जावांना समान कामाची वाटणी करते की नाही, त्यामुळं आजीचं काय असायचं, वाटण्या समान करून देण्यावरती भारी कटाक्ष असायचा. कुणी किती भाकरी करायच्या, कुणी किती धुणं धुवायचं, कुणी कालवण फोडणीला टाकायचं, कुणी भांडी घासायची, कुणी आठवड्याचे कुणी काय काम करायचं हे आजीनं रोटेशनप्रमाणे म्हणजे बारीनं करून दिलेलं असायचं. प्रत्येकीला काम समानच आलं असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला ते काम आलंच पाहिजे यावरती आजीचं भारी निरीक्षण असायचं. येत नसेल तर ती तिला शिकवायची, पण कामामधून कुणाचीही सुटका नसायची. भाकऱ्या करपल्या की करणारीला आणि सरपण जर ओलं असेल म्हणजे लाकडं जर ओली असतील तर त्या गड्याची आजी नक्की काय करायची, फजिती करायची. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया.